आपण आहोत चरई खोपट या परिसरामध्ये, म्हणजे पूर्वीचा प्रभाग क्रमांक 25 या परिसरामध्ये नेमका स्थानिक नगरसेवकांनी काय विकास केला या विकासाचा नेमका आराखडा आपण बघणार आहोत। इथले असलेले अरुंद रस्ते असतील, इथल्या पाण्याचा प्रश्न असेल, रिडेव्हलपमेंट असेल किंवा क्लस्टर यासारखी महत्त्वाची योजना जी आहे ती ठाण्यामध्ये राबवली जाणार होती, त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। माझ्यासोबत या राजकीय पक्षातले प्रमुख नेते आहेत, तिथले असेल मनसे असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल आणि शिवसेना, हे या सगळ्यांकडून आपण ठाण्याच्या नेमका विकासाचा आपण आराखडा बघणार आहोत। नेमकं व्हिजन काय आहे भविष्यातलं, येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय ते ठाणेकरांना देऊ शकतायत, या सगळ्या गोष्टीचा आपण चर्चा करणार आहोत। पण प्रथमतः त्यांना मी स्थानिक नगरसेविका आहे तिथल्या, काय वाटतं तुम्हाला, तुम्ही विकास केला आहे, कुठला दावा करताय तुम्ही की ठाणेकरांचा तुम्ही या परिसरातला तुम्ही विकास केला आहे? आज ठाणे शहराचं स्मार्ट सिटी म्हणून संपूर्ण भारत देशामध्ये पहिल्या 10 सिटीमध्ये त्याचा समावेश झाला। हेच एक जिवंत उदाहरण आहे की आपण विकास केलेला आहे त्याचं। आणि विकासाचं म्हणाल तर हा प्रभाग गेली 10 वर्षापासून तुम्ही बघता जिथे आपण उभा आहोत, हे एक 3.5 एकराचं भूमी होती। ह्याच्यामध्ये शहीद उद्यान आहे, पाण्याची टाकी आहे, पाण्याचा ज्वलंत प्रश्न होता तो सोडवण्यात आला आहे, पाण्याची 3 टाकी इथे बांधण्यात आल्या। तसंच आपलं सिद्धेश्वर तलाव गार्डन आहे, शहीद उद्यान आहे आणि इथे महिलांसाठी भरपूर कामं पण मी केलेली आहेत। महिला बचत गटाचे 125 मी बचत गट स्थापन केलेले आहेत आणि महापालिकेच्या माध्यमातून ज्या योजना महिलांसाठी पुरवल्या जातात त्या मी त्यांच्याकडे पुरवल्या आहेत। तसंच पाण्याचा प्रश्न इकडे सुटलेला आहे आणि नुकताच मी 25 महिलांना रिक्षा आम्ही त्यांना घेऊन स्वयंरोजगाराच्या माध्यमातून त्यांना मी रिक्षा उपलब्ध करून दिल्या। अशी कामं आमची सतत चालू असतात। काय वाटतं ठाणेकरांनी तुम्हाला पुन्हा निवडून का द्यावं, काय विकास ह्या प्रभागामध्ये आज गेली विचारे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ह्या प्रभागामध्ये जो विकास झाला आहे तो इकडच्या जनतेने बघितलेला आहे। UTWTचे रस्ते असतील, कॉन्क्रीटचे रस्ते असतील, LED लाईट्स असतील, पाण्याचा प्रश्न आहे किंवा आपल्या इकडचं मोठा नाल्याचं हे आहे, नाल्याचं बांधकामाचं चालू आहे किंवा अजून हे शहीद उद्यान आहे। इकडे पूर्वी दारूच्या भट्ट्या होत्या चालायच्या, ते करून जेव्हा महापौर होते त्यावेळेला स्वतः इकडनं येऊन हे उद्यान झालेलं आहे। तसंच बाजूला असेल गुरुदेव परुळेकर मैदान आहे, उद्यान आहे। तसंच आपल्या बाजूच्या प्रभागामध्ये की निसर्ग संस्कार भवन ही आपण इमारतीचं काम तुम्ही बघत असाल की जेणेकरून ह्या इकडच्या ज्या लोकांना की समजा कुठला काय कार्यक्रम असेल तर त्यांना ते वापरासाठी आपण तो हॉल उपलब्ध करून देणार आहे। तसंच पहिल्या माळ्यावर की महिलांचे रोजगारासाठी आपण उपक्रम राबवतो त्याचं प्रशिक्षणासाठी पहिल्या माळ्यावर आपण करत आहे। त्यामुळे ह्याच्यामध्ये या प्रभागामध्ये आम्ही दोन्ही नगरसेवकांनी अपेक्षा 90% लोकांच्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत। म्हणजे नगरसेवक तुम्ही अपेक्षा पूर्ण केल्या असं म्हणतायत, मान्य आहे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यात? साहेब, या अपेक्षा आता स्थानिक नगरसेवक बोलतात हे आम्ही केलं, पण हे श्रेय घेण्याचं काम करतात। हे पाण्याच्या ज्या टाक्या आहेत या आत्ता केलेल्या नाही आहेत। हे अशोक राऊळ सन्मानित नगरसेवक होते त्यावेळेस त्यांनी बोलून आम्हाला बोलू द्या ना, तुम्हाला बोलून दिलं ना, आम्ही विरोध केला। पाण्याच्या टाक्या जेव्हा चालू होत्या त्या अशोक राऊळांनी मंजूर करून अशोकरावांनी बांधलेले आहेत। गोदूताई परुळेकर उद्यान हे नाव जे दिलं ना ते कॉम्रेड राजाराम राऊळ हे त्यांचे वडील, ते कॉम्रेड असल्यामुळे ते गोदूताई परुळेकर उद्यान असं नाव त्यांनी हे केलं। त्यावेळेला त्यांनी मंजूर करून घेतलंय, ते स्थानिक नगरसेवक होते आणि त्यांनी ह्या टाक्या बांधलेल्या आहेत पाण्याच्या। आत्ता नाही बांधल्या आहेत, पाण्याच्या टाक्या आत्ता बांधलेल्या नाही आहे साहेब। तेव्हा हे नगरसेवक नव्हते, हे जे आता नगरसेवक आहेत ना ते तेव्हा नव्हते, हे फक्त माननीय अशोक राऊळ साहेब होते नगरसेवक आणि त्यांनी ह्या टाक्या बांधलेल्या आहेत। तुम्ही पालकमंत्र्यांनी ऐका, एक काम करा, तुम्ही हे महापालिकेतून रेकॉर्ड करा आणि तुम्हाला समजेल त्यांचं म्हणणं तुम्ही विकास केला ना, सांगा। आज गेली 25 वर्ष हे ते सांगतायत, यांचे जे लोकप्रतिनिधी होते राऊळ साहेब 25 वर्ष नगरसेवक होते, काय विकास केला त्यांनी? झोपड्या बांधण्याचं काम केलं, बाकी काय तळं बुजवलं आणि ते गृह बांधलं। जेव्हा हे बाजूला हे जे सांगतात ना, बाजूला जे खुला रंगमंच होता काम करायच्या वेळेला ह्या लोकांनी विरोध केलेला, ह्या लोकांनी स्टे घेतलेला, हे कसला विकास सांगताय? बरं, आता हा मुद्दा आहे, काय सांगा? विरोध केला खुल्या मैदानासाठी आम्ही विरोध केला। आमचं
घर नव्हतं बांधत आम्ही उपोषणाला बसलो आणि राजेश टोपेंकरांना स्टे आणून आम्ही थांबवलं ते मैदान आणि तिथे हे नाट्यगृहाचं हे सादर करत होते, बांधायचं काम चालू होतं। राजेश टोपेंकरांना गणेश नाईक आणि पालकमंत्री आणि अशोक राऊत सन्मान नगरसेवक होते त्यावेळेला आम्ही स्टे घेतला आणि काम थांबवलं। आम्ही आमचं घर बांधायला नाही स्टे घेतला साहेब। पण मनसेकडून जाणून घेऊया काय वाटतं, विकास झालेला आहे? विकास स्मार्ट सिटी व्हावी आणि त्याकरता प्रयत्न चालू आहेत। स्मार्ट सिटीकरता माणसांनी पहिलं शिक्षण, महानगरपालिकेमध्ये शिक्षण अधिकारी आहे तो 9वी पास आहे, तिथूनच आपण सुरुवात करूया। आता स्मार्ट सिटी कशी आणि मुलं कशी पुढे शिक्षित होतील। आजही महानगरपालिकेच्या शाळांमध्ये एका वर्गापटामध्ये 2 इयत्तेची मुलं बसलेली असतात, त्यांना शिक्षणाकरता प्राध्यापक नाही आहेत, मुख्याध्यापिका नाही आहेत। अशा परिस्थिती असताना स्मार्ट सिटी कशी होऊ शकते? आता तुम्ही चरईचा जर विचार केलात तर तिथे झोपडपट्टी भागाला जे शौचालय दिले जाते, आता तुम्ही शूट करू शकता, तिथे दरवाजे नाही आहेत आणि तुम्ही शौचालय धोबियाळीच्या बाजूला बघा शौचालय आहे ते जरा तुम्ही बघा, त्याच्यामध्ये अशी परिस्थिती आहे की लोक तिथे जाऊ शकत नाही। नगरपालिकेच्या लेडीजचा जो शौचालय त्याच्यात जेंट्सच्या इथे युरिनचं हे टाकलेलं आहे आणि तिथे अशी परिस्थिती आहे की महिला तिथे बसू शकत नाही। स्मार्ट सिटीचा विषय करता स्ट्रीट लाईट नाही आपल्याकडे, त्या लाईटी नाही, त्याच्यामुळे महिलांना असुरक्षित वाटते। हे सगळे प्रश्न सोडवण्यात तरी त्याच्या पलीकडे जर स्मार्ट सिटी व्हावी वाटत असेल तर काही हरकत नाही, आमचा याला विरोधच आहे आणि ते तुम्ही करून दाखवा। आम्ही स्मार्ट सिटीचा विषय ठीक आहे, मी काँग्रेसला पण संधी देतोय, काय सांगाल, तुम्हाला वाटतं विकास झालाय? मी गोकुळनगर नवीन प्रभाग क्रमांक 11साठी बोलतोय। आमच्या गोकुळनगर प्रभाग क्रमांक 11मध्ये सतत 10 वर्षी शिवसेनेचे नगरसेवक शारदा पाटील त्यांच्या सून नंदा पाटील होत्या। त्या ठिकाणी झोपडपट्टीचा प्रश्न जवळ 1500-1600 लोकांचा प्रश्न होता। त्या नगरसेवकनं स्वतःच्या स्वार्थापटे कोणताही प्रश्न लोकांचा सोडवलेला नाही। आज सुद्धा तुम्ही जर मीडियाने पाहिलं संडाचे दरवाजे मोडलेले आहेत, पायवाटा स्थिर नाहीत, जिथे रस्ते नाही त्या ठिकाणी रस्ते केले नाहीत। अशा प्रकारच्या झोपडपट्टीचा 10 वर्षामध्ये विकास नाही तर त्यांनी बकास केला। शिवसेनेच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी झोपडपट्टी पुनर्विकास योजना लांबवला होता, त्या पक्षाने त्या नगरसेवकाला काय करायला लावलं? हो 10 वर्षात काय केलं? स्वतःचा स्वार्थ, वार्डामध्ये दादागिरी, पुनर्विकास योजनामध्ये माझ्याशिवाय कोणी पात्र होऊ नये। आज सुद्धा कोण पेपर घेऊन गेला, हे ते पेपर मला दाखवायला पाहिजेत, माझ्याशिवाय पात्र होता का म्हणे, म्हणजे जणू काय स्वतःची मालकी आणि हे सगळं वेटाबिगार ज्या प्रकारे आणतात तशा प्रकारची अवस्था प्रभाग क्रमांक नवीन 11मध्ये या ठिकाणी आणलेलं आहे। स्मार्ट सिटी म्हणतात, स्मार्ट सिटीसाठी स्मार्ट सिटी असेल तर स्मार्ट सिटीची का निवड केली? सिटी स्मार्ट सिटी नाही आहे आणि ती स्मार्ट सिटी करता पंतप्रधानांची योजना आणली। संडास बाथरूमच्या सपाटी महापालिकेनं फार्म काढले, ते फार्म टाकले का? ती ड्रेनेज लाईन टाकली का? आणि आज त्या ठिकाणी तुमच्याकडे शौचालय आणून फॉर्म भरून घेतात, त्यांचे फॉर्म रिजेक्ट करतात। वॉर्डमध्ये सेनेने विकास केला आहे की नाही? नाही, चुकून नाही विकास केलेला कोणत्याही प्रकारचा 10 बरं उत्तर द्या हा। प्रभाग क्रमांक 11चं आता आमचे मित्रांनी जे सांगितलं सन्मान्य नगरसेवकांबाबत, ते सध्या आम्हाला सोडून गेलेले आहेत आणि आम्हाला ते सोडून गेल्यामुळे आम्हाला तिथे विकास जो काय करायचा आहे तो शिवसेना योग्य प्रकारे करणार आणि केलेला आहे ते विकास। प्रभाग क्रमांक 11 उच्च ऐकून घ्या तुम्ही मगाशी चांगलं तुमच्या त्या नगरसेवकांबद्दल बोललात, चांगलं, आम्ही त्यांच्याबद्दल काय बोलत नाही, तुम्हाला ऐकून घ्या। त्या ठिकाणी मोठमोठे गृहसंकुल आहेत, विकास सुमेर, फ्लॉवर व्हॅली, आणि जो झोपडपट्टीचा प्रश्न आहे तो तिकडे स्लमचा प्रश्न आहे, तो स्थानिक नागरिक आणि नगरसेवक जेव्हा एकत्रपणे येतील तेव्हा आदरणीय पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तो चांगल्या प्रकारे होणार आहोत आणि आम्ही तिकडे आता सक्षम उमेदवार देऊन पुन्हा एकदा तिकडे शिवसेनेचा भगवा भडकणार आहे आणि झोपडपट्टीचा प्रश्न यांनी केलेला आहे। एक महत्त्वाचा मुद्दा जो क्लस्टर डेव्हलपमेंट, जो ठाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता, क्लस्टर डेव्हलपमेंट होणार होतं, या संदर्भात शिवसेनेची अग्रवाची भूमिका होती, काय झालं नाही क्लस्टर डेव्हलपमेंट? माझ्या प्रभागामध्ये तुम्ही झोपडपट्टी, सिद्धेश्वर तलावातल्या झोपडपट्टी बद्दल तुम्ही बोलायचं म्हटलात तर या झोपडपट्टी वासियांना पुनर्वसन करून आमच्या प्रभागामध्येच त्यांचं पुनर्वसन करण्याची योजना माननीय खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली SRAच्या स्कीममधून आपण त्या झोपडपट्टी धारकांना आपल्याच प्रभागामध्ये त्यांचं पुनर्वसन करून त्यांना हक्काची घरं आपण देणार आहोत, हे सांगायला मला खूप आनंद होतो। पण क्लस्टर हा महत्त्वाचा मुद्दा आहे, पण शिवसेनाच आग्रही नव्हती क्लस्टर,
अजूनही DP प्लॅन जो आहे, इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट जो आहे, तो राज्य सरकारला अजून हे केला नाही आहे, सादर नाही केलं. क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये पण बरेचसे पार्ट आहे. काही विभाग त्याच्यामध्ये मैदानं त्याच्यामध्ये त्याचं विस्थापित झालेले आहेत. त्याच्यानंतर झोपडपट्टी तलावामध्ये झालेत. म्हणजे आपण प्रत्येक क्लस्टर डेव्हलपमेंट हे एक वेगळ्या प्रत्येक मुद्द्यामध्ये वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये ते प्रस्थापित झालेले आहेत. त्याचा मार्ग कसा काढायचा हे SRAच्या माध्यमातून आपण एक त्यांच्याकडे योजना अशी दिली की जेणेकरून तलावाचं संवर्धन होईल, तलावाचं सुशोभीकरण होईल, तलाव मुक्त होईल आणि त्याच्यानंतर त्या झोपडपट्टीवासियांना तिथे त्यांचं प्रस्थापित त्यांना दुसरीकडे न कसं त्यांचं पुनर्वसन आपल्याच प्रभागामध्ये होऊन त्यांना हक्काची घरं मिळतील. ह्या योजना आपण खासदार क्लस्टरचं श्रेय शिवसेना घेणार का? हो, आपल्याला ठाणे शहर झोपडपट्टी मुक्त ठाणे शहर करायचं आहे. या उद्देशाने आमचा प्रयत्न चालू आहे. पण अजूनही क्लस्टर अजून आलेलं नाही आहे. क्लस्टर भूमिका जी आहे महत्त्वाची आहे, पण क्लस्टरचा मेन मुद्दा जो आहे तो अजूनही इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट हा राज्य सरकारने सादर केला नाही. तुम्हाला वाटते क्लस्टर होईल? ज्याप्रमाणे मॅडमने आता सांगितलं, सिद्धेश्वरचा झोपडपट्टीचा मुद्दा मांडला, पण तिथल्या स्थानिक लोकांना विश्वासात घेतलंय का? त्यांना का घाबरवण्यात येतं की तुम्हाला दुसरीकडे मागण्यात घरं बांधून दिली जातात असं का? म्हणून मला शिवसेनेला हा प्रश्न मांडायचा. तिथल्या स्थानिक लोकांना विश्वासात घेतलेलं नाहीये. सरळ धमकी दिली, तुम्हाला इथनं उठून दुसरीकडे घर देण्यात. काय क्लस्टरची भूमिका नेमकी जी आहे? क्लस्टर होणार, ठाण्यामध्ये क्लस्टर नक्की होणार, कारण असेसमेंट इम्पॅक्ट अहवाल महापालिकेने दिलेला आहे आणि त्याच्यावरती अंमलबजावणी होणार. क्लस्टर म्हणजे एका दिवसात लगेच उगवणारा विषय नाही आहे. क्लस्टरचे वेगवेगळे जे प्रकार आहेत. क्लस्टर ठाण्यामध्ये जी धोकादायक बिल्डिंग पडली त्यानंतर क्लस्टरला वेग गेला आणि क्लस्टर होणार. काही जणांनी न्यायालयात जाऊन त्याला खोडा घालण्याचा प्रयत्न केला, तोही मार्ग आता संपलेला आहे आणि क्लस्टरची लवकरात लवकर अंमलबजावणी होणार आणि तीही ठाणे महापालिका दणक्यात करणार. मनसेकडून जाणून घेऊया. हां, बोला. क्लस्टर आणि पुनर्विकास, झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास याच्यात खूप फरक आहे. क्लस्टरचे नियम काय, क्लस्टरच्या अटी काय, ह्या कधी समजून सांगणार लोकांना, सर्वसामान्य जनतेला? तुमच्या झोपडपट्टी पुनर्विकास तुमच्यात 15-20 वर्ष होत नाही आहे. त्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत मंत्रालयामध्ये. त्याचा पाठपुरावा कोण करतं आहे? कोणत्याही गोष्टीचे एक नियमबाह्य जायचं आहे, फक्त लोकांना गाजर दाखवायचे, आश्वासन द्यायचं की आम्ही हे करू ते करू. आता तुमच्या एकाच वेळेला सगळ्या फायली मंजूर होतात, एकाच वेळेला सर्व गटारांची कामं चालू होतात, एकाच वेळेला तुमच्या गटारामध्ये तुमच्या झोपडपट्टीमध्ये जे संडास आहेत किंवा वॉशरूम आहेत ते सगळीकडे खराब आहेत. ते 10 वर्षात बनले नाहीत. आता इलेक्शनच्या पूर्वी 1 महिना आधी हे सगळे गटारं, हे सर्व तुमचे रस्त्याचे, तुमचे शौचालय, या सगळ्या गोष्टी बनणार. कुठेही पार्किंगची व्यवस्था नाही. महापालिकेच्या बाजूला सर्वसामान्य माणसांनी गाडी लावली की त्याची गाडी उचलून घेऊन जाते. नगरसेवकांच्या गाड्या तिथे पार्किंग करून ठेवल्या जातात. त्याचं काय? गोकुलदासवाडीमध्ये 2 वर्षात नवीन संडास निधीतून बांधण्यात आला. 2 वर्षात ते धोकादायक म्हणून तोडण्यात आला आणि वापरण्याचा योग नव्हता. असे दर्जाचे काम हे लोक कॉन्ट्रॅक्टरकडनं करून घेतात. आज 10 वर्ष जेव्हा हे होते तेव्हा सोसायटीची कशी वाट लावली. आज तिकडची सोसायटी जे होते अक्षरशः खोटं बोलले ते. ह्यांनी दाखवले का की ते लोक हायकोर्टात केस हरले आहेत, सुप्रीम कोर्टात हरलेले आहेत. तत्कालीन आयुक्त AR राजूनी त्यांनी सांगितलं होतं की झोपडपट्टी खाली करा आणि ह्यांना BUCBमध्ये शिफ्ट करा. या लोकांनी दाखवले का? ही लोकांची सामान्य माणसं दिशाभूल करतात. ते दिशाभूल केली म्हणून आज ते रखडले आणि चांगलं काम यांना बघवत नाही. चांगलं काम यांना बघवत नाही. कुठे प्रपोजल करायला गेले आले, अरे आम्ही करून दाखवतो, पैसे काढले, सोसायट्यांकडनं पैसे काढले की आम्हाला केस लढूया. पण ह्या लोकांनी सामान्य माणसाला सांगितलं का की ही लोक हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये केस हरलेले आहेत? दाखवलं काय नाही. हा मुद्दा सांगतायत, बरोबर बोलताय. ते बोलतात की झोपडपट्टीचा विकास आम्ही केला. काय बोलले ते? केला काय 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 झोपडपट्टीचा विकास केला, प्रयत्न केला. मग प्रयत्न 15 वर्ष. अहो ठीक आहे साहेब, त्यानंतर ते आमदार झाले, महापौर झाले आणि नंतर आता खासदार आहेत, तरी अजून प्रयत्नच. किती प्रयत्न. हा मुद्दा आहे. स्थानिक खासदार देखील आहेत. नाही, खासदार देखील आहेत. स्थानिक इथले खासदार आहेत. म्हणजेच इथला विकास अजूनही झपाट्याने व्हायला पाहिजे होता. त्या संदर्भात तुमचं मत काय? विकास व्हायला पाहिजे होता. विकासाची कामं चालू आहेत.
आता पण ते कधी पूर्ण होणार? क्लस्टर विषय अजून असंच प्रलंबित राहिलेला आहे ना. पालकमंत्री आपले आहेत, आमदार आपले आहेत, खासदार आपले आहेत. आमची एवढीच इच्छा आहे की त्यांनी पूर्ण करावं. जनतेचं अजूनपर्यंत पूर्ण केलेलं नाही आणि ते जनता बघते. कधी पूर्ण करणार त्याचं आश्वासन त्यांनी द्यावं आणि आश्वासन हे सांगा मला याचं उत्तर. मी स्थानिक ज्येष्ठ शिवसेनेची कार्यकर्ते आहे. 75 सालापासून या विभागात मी राहते. 75 सालापासून ज्या ज्या विकास झालेला आहे, ज्या ज्या कुठल्या बिल्डिंगी बांधलेल्या आहेत, त्या लोकांनी काय मलेदा खायचं ते खाल्लेलं आहे. ऐका पण झोपडपट्टी पुनर्विकास योजना ही जी ऐका पूर्ण ऐकून घ्या. माझं पूर्ण ऐकून घ्या, नंतर उत्तर द्या. झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत जो काम राहिलेलं आहे आता सिद्धेश्वर तलाव झोपडपट्टी परिसरातला, तो केवळ शासनाच्या काही तुटी अटी असतील त्याच्यामुळे राहिलेला आहे तो. आणि ते पुन्हा आता चालू केलेलं आहे. आणि शिवसेनेची सत्ता आली कारण उर्वरित येणार भगवा फडकणारच आहे. मला मॅडम तुमच्याकडे यायचं आहे. ऐका 3 आमदार आहेत, पालकमंत्री आहेत, खासदारही देखील आहेत आणि ठाण्यामध्ये सेनेची सत्ता देखील आहे. तरी पण ठाण्याचा विकास का होत नाही अशी अनेक टीका होत आहेत. काय ठाण्याचा विकास होण्याचा हे चुकीचं आहे. विजन आपण 30 वर्षापूर्वीचं ठाण्याची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन आपण गटारांची, रस्त्यांची, आपण जी 116 किलोमीटरचे आपण काँक्रीटचे रस्ते बनवले, फ्लायओव्हर्स होत आहेत. म्हणजे हे विजन आपण पुढचं 30 वर्षाचं डोळ्यासमोर ठेवून आपण हे प्रगती करते. जो दिघे साहेबांनी एक छोटंसं बीज लावलं होतं त्याचा आता वटवृक्ष होत आहे. विकास एका दिवसात होत नाही, विकासाला वेळ लागतो. दिघे साहेबांनी जे हे फाउंडेशन केलेलं आहे त्याची आम्ही पुढे चालवतोय आणि त्याचं आज ना उद्या लगेच तुम्हाला प्रगती किंवा डेव्हलपमेंट दिसून त्याला वेळ जावा लागतो. 30 वर्षानंतर आता तुम्ही पूर्वीचं ठाणं तुम्ही मला सांगा की पूर्वीचं ठाणं आणि आताचं 10 वर्षाच्या ठाण्यामध्ये तुम्हाला फरक दिसतो की नाही हे तुम्हीच मला सांगा. इथल्या जर नेत्यांना नगरसेवक म्हणून निवडून द्यायचं असेल तर नेमकं त्या पक्षाचं व्हिजन काय आहे, ते ठाणेकरांसाठी काय देणार आहेत, मला थोडक्यात सांगा की तुमचं व्हिजन काय. आताच मॅडमनी सांगितलं की दिघे साहेबांनी वटवृक्ष लावलं म्हणून, बीज लावलं म्हणून त्याचं वटवृक्ष झालं. आपल्या जवळच विजन सांगा, तुमचं विजन काय, तुम्ही ठाणेकरांसाठी काय देणार आहात. जर ठाण्यामध्ये मनसेची सत्ता आली किंवा मनसेचा नगरसेवक निवडून द्यायचा असेल तर त्या नगरसेवकाचं स्वप्न काय असणार ठाणेकरांसाठी. सुनियोजित रस्ते, गार्डन्स असतील, नागरिकांना म्हणजे आता ज्यापासून त्रास होतो आहे त्याचे लाईट्स वगैरे असतील. आणि साहेबांनी आमची ब्लूप्रिंट प्रसिद्ध केली आहे आणि त्या ब्लूप्रिंटवर आम्ही सर्वजण काम करणार आहोत. आणि आत्ताची जी सरकार आहे ती त्याच्यावरच काम करते, हेच आमचं म्हणणं आहे. आता सध्या सगळ्यात मोठा जो इश्यू राहिला आहे तो पार्किंगच्या ह्या सुविधा अतिशय गरजेच्या आहेत. ह्या पार्किंगसारख्या काय व्हिजन आहे, काय व्हिजन म्हणजे आता सर्व ऐकलं. शिवसेने काय बोलत होती, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे ह्या पद्धतीत हे करत होते. बऱ्याच चर्चा झाली, मी ऐकलं क्लस्टर डेव्हलपमेंट SRAच्या संदर्भात. या शहरामध्ये मी 92पासून नगरसेवक आहे. ज्या टायमाला दिघे साहेब असताना मी माझ्या इकडं झोपडपट्टीचं पण दिघे साहेब त्या टायमाला दिघे साहेब असताना ना, दिघे साहेबांचे सर्व शिवसैनिक होते. पण आता दिघे साहेब नसताना फक्त इलेक्शनला त्यांचे मोठे फोटो लागतात. आता फक्त इलेक्शन आले, महानगरपालिकेचे इलेक्शन आले का त्यांचे मोठे फोटो लागतात. आणि या भागामध्ये 5 पगाडी भागामध्ये ह्या भागामध्ये रस्ते असतील, SRA योजना असतील, ते नारायण पवारांनी चांगल्या पद्धतीत केलेले. 5,000 लोकांना मोफत घरं दिलेले. या सिद्धेश्वरचा तलावचा विकास करणार ते आम्हीच करणार. कारण आज बघितलं असेल, आज या 20 वर्ष झाले या तलावाचे प्रत्येकजण भांडवल करतात.
सिद्धेश्वर तळाच्या झोपडपट्टीचं भांडवल करतात का आम्ही याचं झोपडपट्टी पुनर्विकास योजना करणार, झोपडपट्टी पुनर्विकास योजना करणार. आज किती वर्ष झाली लोक चिखलामध्ये आहेत, त्या चिखलामधनं त्यांना काढण्यासाठी काय अडचणी आहेत. याला सत्तेची गरज नाही, शासनाची योजना आहे. शासनाच्या योजनेप्रमाणे इथल्या झोपडपट्टीवाशांना घरं भेटली पाहिजे. कोणाची सत्तेची गरज नाही, इथे योजना आहे त्या योजनेप्रमाणे लोकांना घरं भेटली पाहिजे. या शहरामधली वाहतूक कोंडी असतील, वाहतूक कोंडीचे प्रश्न असतील, झोपडपट्टीचे प्रश्न असतील, सिद्धेश्वर तलाव असेल, पाचपगाड असेल, चंदनवाडी असेल, त्या भागातील नागरिकांना मोफत घरं देणार आम्ही, मोफत घरं. शिवसेना देखील आहे. बाराच्या वतीने बोलतो का? नाही, मला तुमचं विजन सांगा काय असणार. तुम्हाला या पुढे जर नगरसेवक म्हणून निवडून द्यायचं लोकांनी जर ठरवलं तर तुम्ही काय विजन आहे तुमचं ठाणेकरांचं, तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये काय देणार आहात? तुमचं विजन म्हणाल तर या प्रभागासाठी तुम्ही बघितलेलंच आहेत. आता पण जिथे उभा आहोत तिकडचा हे उद्यान आहे, शहीद उद्यान आहेत, हे पाण्याच्या टाकी आहेत, बाजूचं गोदूताई परुळेकर उद्यान आहे, त्यानंतर आता निसर्ग संस्कार भवन आहेत. अशी आपली कामं चालूच आहेत. पण पुढे आपल्याला एक मेन अजेंडा असा राहील की आपल्याला झोपडपट्टी मुक्त प्रभाग आपल्याला करायचा आहे आणि त्या माणसांचं आपल्या प्रभागामध्येच पुनर्वसन करायचं आहे. आणि झोपडपट्टी पुनर्वसन हे एक मोठा इश्यू आहे आणि तो आपण पूर्ण करणार. परत शौचालयाची आपल्याला जास्तीत जास्त पुरेपूर व्यवस्था करायची, जेणेकरून महिलांचं जास्त आपण त्याच्यामध्ये हे घेतो आणि महिलांसाठी जास्त योजना अनुदान वगैरे जी महापालिकेतर्फे असतात ती जास्तीत जास्त पुरवण्याचं आपण करू. रस्ते आणि पायवाटा गटार ही तर आपली कामं वारंवार असतात, झालेली आहेतच. आणि जशा जशा लोकांच्या काय असतील समस्या त्यांना आपण अगदी 365 दिवस आमची सेवा उपलब्ध असते. आमच्या प्रभागाबद्दल जर बोलाल तर जो मेन मुद्दा जो आहे तो आपला झोपडपट्टी पुनर्वसनाचा आहे. तर आम्ही आजच्या या सगळ्यांसमोर आम्ही अशा आश्वासन देतो की आम्ही दोघंही परत आल्यावर खासदार विचारे साहेब आणि आमच्या शिवसेना अख्खा आमचा पॅनल टोटल आणि शिवसेनेच्या माध्यमातून हे सिद्धेश्वर तलावाचं पुनर्वसन हे आम्ही करूनच दाखवणार. हे लोक कितीही बोलू दे, हे किती खोटे आहेत हे लोकांना पण आता माहीत पडलेलं आहे. ह्यांचं आता पितळ उघड पडणार आहे. ह्यांनी काय ह्यांच्याकडे प्रूफ आहे ह्यांनी दाखवावं. ह्यांनी लोकांची एवढे वर्ष दिशाभूलच केलेली आहे. ही लोक कोर्टात केस हरलेले आहेत, ह्या लोकांनी दाखवलेलं नाही आहे, नुसतं दिशाभूल करून केलेलं आहे. आज आम्ही असं विचारसाहेबांच्या माध्यमातून आम्ही त्याच्या पुढाकार घेतला आहे की त्या लोकांचं तिकडेच पुनर्वसन त्या जागेवर म्हणजे दोन्ही आपली जे शासनाचे नियम आहेत की तलावाच्या अवतीभोवती कुठे झोपडपट्टी असू नये ते पण आपले पूर्ण होतात. आणि हे आपले जो गरीब माणूस आहे, आमच्या हक्काचे माणसं आहेत, त्यांचं पुनर्वसन त्याच जागेवर आम्ही करून दाखवणार. काय आता आपले वाणीसाहेब बोलले की पक्ष नाही पक्ष फक्त तेवढ्यापुरती असतात 15 दिवसापुरती. शिवसेना एक असा पक्ष आहे की जो रात्रंदिवस 24 तास लोकांच्या सेवेसाठी हजर असतो. त्यामुळे शिवसेना ही कधी 15 दिवसासाठी नसते, ती सतत लोकांसाठी कार्यरत असते. त्यामुळे कोणी हे स्टेटमेंट देऊ नये की ती 15 दिवसासाठी आमचा पक्ष आहे. आमचा पक्ष रात्रंदिवस काम करणार आहे. आणि आज हे आजूबाजूला तुम्ही जे बघतायत ही विकासाची कामं आमच्याच 15 वर्षाच्या कालावधीमध्ये झालेली आहेत. ह्यांचं त्याच्या आधी ह्यांची इथे राज्य होतं त्या टायमाला इथला एकही विकास झाला नव्हता. मी आज गेली 25 वर्ष या भागामध्ये राहते. इथून पायवाट सुद्धा नव्हती, अक्षरशः दलदलीचा भाग होता. मी माझ्या छोट्या मुलाला घेऊन जात होती, इथून चालण्यासारखा रस्ता पण नव्हता. अनैतिक धंदे इथे चालत होते, अनैतिक धंदे. ठीक आहे, पण येत्या पुढच्या निवडणुकीमध्ये शुद्ध जनता ठरवेल की या नगरसेवकांना निवडून द्यायचं की नाही. ठाण्याहून राजेश हेगावकर सह शैलेश तवटे, महाराष्ट्र.